सामना चालू करायचा आहे. रोहन बॉलर नेम. रोहन एक मिनिट जरा. त्याचबरोबर आपल्या या कार्यक्रमासाठी चालू करा. जे उपस्थित राहिले ते आमचे तेजस पटेल साहेब, मनसेचे पदाधिकारी, यांचं स्वागत करतील आमचे जयवंत काबदुले साहेब आणि विष्णू चोगले साहेब. विष्णू चोगले साहेब जरा प्लीज इकडे यायचे. हॅलो जयवंत काबदुले साहेब पुढे 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 या पुढे या साहेब पुढे या ना. तेजस साहेब इकडे 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 बाहेर बाहेर या जरा. हॅलो गोलंदाजी मार्कवर येतोय तो आणि केलसकर स्ट्राईकला येतो. संदेश टसाले नॉन स्ट्राईकला. प्रवीण वरणकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही स्वागत जयवंत काबदुले आणि विष्णू चोगले साहेब करतील. सलग 2 चेंडू निर्धाव टाकतोय तो अनिकेत केलसकर. हॅलो दरम्यान चालू असलेला सामना कोल्हापूर वर्सेस मार्लेश्वर 11. त्यानंतर आपल्या समाजातील आपले इंजिनियर केतनजी खेडेकर या ठिकाणी आले आहेत. यांचं स्वागत करतील सुरेश चाचे साहेब. सुरेश चाचे साहेबांनी इकडे यायचे. अनंत कोटकर कुठे असतील त्यांनी स्टेजवरती यायचे प्लीज जरा. राजू शिंदे साहेब प्लीज जरा पुढे यायचे. राजू साहेब या. आपल्या बोरवलीमध्ये जल अभियंता डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या आमच्या सुषमा केतन खेडेकर मॅडम याही या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं स्वागत करतील प्रियंका गवळी, संध्या केळसकर, श्रुती भालेकर आणि सुगंधा खेडेकर मॅडम. जरा लवकर यायचं प्लीज. लवकर यायचं प्लीज. कंटिन्यू. धन्यवाद. या षटकातील हा 5वा चेंडू आणि डायरेक्ट होता. चौकार मिळतोय वाटतं या चेंडूवर. त्याचप्रमाणे ज्या ज्या संघाने सभासद फॉर्म भरलेले नाहीत त्या संघ मालकांनी या सभासद फॉर्म किंवा कप्ताननी सभासद फॉर्म घेऊन जायचं आहे आणि आपल्या 12 खेळाडूंचं सभासद फॉर्म भरायचे आहेत प्लीज राहा. हॅलो. आणि या षटकातील शेवटचा चेंडू संदेश तसाळ हा सामना करतोय आणि सुंदररित्या टटलेला चेंडू. याही चेंडूवर 4 धावा मिळत आहेत संदेशाला. धावसंख्या होते ती 16, बिनबाद 16. सुंदर फलंदाजी केली आहे. तृषालाने कृपया कमिटीशी संपर्क साधायचा आहे. तृशांत पवार. दरम्यान षटक संपतंय. त्याचप्रमाणे विजय वाजे साहेब प्लीज जरा इकडे या आपण. त्याचप्रमाणे आपल्या या कार्यक्रमासाठी आमच्या वांजोले पंधरवाडीतील गजानन पंधरे आणि सीताराम खेडेकर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही स्वागत करतील सुनील चाचे साहेब आणि प्रवीण नटे साहेब.
प्लीज जरा यांचं स्वागत करायचं आहे. केडेकर साहेब प्लीज जरा लवकर, वेळ कमी आपल्याला. बऱ्याचशा कार्यकर्त्यांचं स्वागत करते. गजानन पंधरे, गजानन पंधरे प्लीज. पुढील चेंडू संग्राम्याचा सामना करेल रोहन. पुढील चेंडू संग्राम्याचा सामना करेल रोहन वाजे. एक नावाजलेला असा फलंदाज वांदोली पंतकृषीतील. तर त्याच्या समोर असेल तो कोल्हापूर शाहूवाडी मधून आलेला संग्राम डाकरे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. उत्कृष्ट अशी फलंदाजी म्हणावी लागेल ते रोहन याचे. संदेश ठसाले देखील उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय. पाहूया पुढील चेंडू संग्राम डाकरे याचा सामना करत तो रोहन वाजे. संग्राम डाकरे गोलंदाजी मार्कवर, मॅन फ्रॉम शाहूवाडी. तर फलंदाजी मार्कवर असेल तो रोहन वाजे, मॅन फ्रॉम वांझोळे. पाहूया पुढील चेंडू संग्राम याचा सामना करतोय तो रोहन. उत्कृष्ट ठेवलेला चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह. पाहूया किती धावा घेण्यात यश मिळते ते रोहन याला. 1 धाव पूर्ण होते. एका धावेवर समाधान मानतोय तो रोहन. आता मात्र स्ट्राईकवर येतोय तो संदेश ठसाले. पहिल्या षटकामध्ये ज्याने सलग उत्कृष्ट 4 चौकार मारले होते तो संदेश आता मात्र स्ट्राईकला येतोय. पाहूया संग्राम सारख्या गोलंदाजावर आक्रमण करतो का ते. पाहूया मिसफील्ड होते ते कोल्हापूर संघाकडून. तदरम्यान 1 धाव घेण्यात यश मिळते ते संदेशाला. आता मात्र स्ट्राईकला येतोय तो रोहन. पाहूया एक कोल्हापूर विभागामधील नावाजलेला असा गोलंदाज संग्राम डाकरे. हॅलो. त्याचप्रमाणे आपल्या या आजच्या कार्यक्रमासाठी वांझोळे पंधरेवाडीतील गजानन पंधरे यांनी 501 रुपये या कार्यक्रमासाठी दिल्याबद्दल त्यांच्या सर्वांनी टाळ्यांच्या करता स्वागत करायचं आहे. 1 धाव घेण्यात यश मिळते ते रोहन याला. पाहूया पुढील चेंडू संग्रामाचा संदेशाला कशा प्रकारे खेळून काढतो तो. संग्राम टू संदेश. उत्कृष्ट चेंडू म्हणावा लागेल तो संग्रामाचा. 2 षटकं समाप्त होत आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मार्लेश्वर 11 संघाची धावसंख्या होते त्रुशांत. नरेश काब्दुले यांना विनंती असेल की तुम्ही स्टेज जवळ यायचंय. नरेश काब्दुले. हॅलो. त्याचप्रमाणे आमच्या या मंडळाला विजयजी वाजे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं स्वागत करतील आमचे सुनील भालेकर साहेब प्लीज आणि सुनील काब्दुले साहेब प्लीज जरा त्यांचं स्वागत करायचं आहे प्लीज. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मार्लेश्वर 11 संघाची धावसंख्या होते बिनबाद 21. पाहूया हा सामना 4 षटकांचा आहे. याची दोन्ही संघाने नोंद घ्यायचे. पाहूया वैयक्तिक पहिलं व संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय गणेश केलसकर, मॅन फ्रॉम चिपळूण. एक चिपळूण विभागामधील नावाजलेला असा गोलंदाज. आता मात्र गोलंदाजी मार्गावर येतोय. त्याचा सामना करेल रोहन. उत्कृष्ट ठेवला चेंडू. पाहूया कॅचची संधी असेल ती कोल्हापूर संघाला. झेल होत नाहीये. एका धावेवर समाधान मानतोय तो रोहन. आता मात्र स्ट्राईकला येतोय तो संदेश. मार्लेश्वर 11 कर्णधार अक्षय पंधरे फलंदाजी सज्ज होताना. पाहूया पुढील चेंडू गणेशाचा सामना करेल संदेश. धावसंख्या होते 22.
बिनबाद 22. पुढील चेंडू गणेशाचा सामना करतोय तो संदेश. उत्कृष्ट ठेवला चेंडू एका धावेसाठी. एका धावेवर समाधान मानतोय तो संदेश. धावसंख्या होते 23. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू शिल्लक. खरोखर उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती गणेशाची. चालू असलेला सेमीफायनलचा पहिला सामना श्री मार्लेश्वर 11 वर्सेस कोल्हापूर वॉरियर्स. त्यानंतर होणारा सेमीफायनलचा दुसरा सामना श्री सोळजाई हिटर्स देवरुख इनक्रेडिबल वांझोळे विरुद्ध वंश 11 संगमेश्वर. त्याच दरम्यान उत्कृष्ट ठेवला चेंडू रोहन याच्या बॅटमधून येणारा हा षटकार. पहिला षटकार मारतोय तो रोहन वाजे. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 29. उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो रोहन आपल्या संघासाठी. पाहूया पुढील चेंडू गणेशाचा सामना करेल तो रोहन वाजे. गणेश टू रोहन. सुरेख अशी फलंदाजी करतोय तो रोहन. आता मात्र न समजलेला चेंडू. एक धाव घेण्याची यश मिळते ते रोहन याला. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 30. बिनबाद 30. पाहूया तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. पाहूया पुढील चेंडू गणेशाचा सामना करेल संदेश. उत्कृष्ट ठेवला चेंडू आता मात्र आणि हा 4 धावा. कारण ह्याला सूर्यकिरणामुळे बॉल दिसला नाहीये. 4 धावा. 4 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 34. 34. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया कशा प्रकारे खेळतोय तो संदेश. धावसंख्या होते 34. पाहूया पुढील चेंडू गणेशाचा सामना करेल तो संदेश ठसाले. पाहूया तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू गणेशाचा सामना करतोय संदेश आणि हा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती गणेशाची. पाहूया चौथं षटक घेऊन कोणता गोलंदाज येतोय. कोल्हापूर वॉरियर्स संघाकडून वैयक्तिक पहिले व संघासाठी अंतिम आणि निर्णायक षटक घेऊन येतोय तो करण केसरकर. त्याचा सामना करेल तो रोहन वाजे. पाहूया पुढील चेंडू करण्याचा सामना करतो रोहन. करण टू रोहन. पाहूया किती धावांचं आव्हान ठेवतोय तो मार्लेश्वर संघ कोल्हापूर संघासमोर. पुढील चेंडू करण्याचा रोहन याला. पाहूया काय करतो तो रोहन या चेंडूवर. उत्कृष्ट ठेवला चेंडू. पाहूया किती धावा घेण्यात यश मिळतंय ते रोहन याला आणि मिसफिल्ड होते ते कोल्हापूर संघाकडून. खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल ते कोल्हापूर संघाचं. 4 धावा. 4 धावांनी धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 38. शेवटच्या षटकातील 5 चेंडू शिल्लक. पाहूया किती धावांचं आव्हान ठेवू शकतोय तो श्री मार्लेश्वर 11 संघ. हॅलो. शाहूवाडीचे माननीय श्री सावजी केसरकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत. तसेच माननीय सावजी केसरकर साहेब यांचं स्वागत करतील योगेश माडिक आणि सुनील पंधरे साहेब. योगेश माडिक आणि सुनील पंधरे सावजी केसरकर यांचं स्वागत करतील. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना संघ कर्णधार संग्राम डाकरे
पाहूया पुढील चेंडू करण्याचा सामना करेल तो रोहनच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार आला होता. त्यानंतर उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती करण्याची. रोहनला न समजलेला चेंडू. बाईच्या सुरुवात 1 धाव. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 39. धन्यवाद केसरकर साहेब, आपण या ठिकाणी भेट दिल्याबद्दल आम्ही आपले शतशाधून आहोत. पाहूया पुढे चेंडू करण्याचा सामना करेल संदेश ठसाले. शेवटच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक. पाहूया किती धावांचा डोंगर उभा करू शकतो तो मार्लेश्वर संघ. आणि आता मात्र निर्धाव चेंडू. संदेशला न समजलेला चेंडू निर्धाव जातोय. पाहूया पुढील चेंडू करण्याचा. तसेच आशिष गवस या साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत. पाहूया 1 धाव घेण्यात यश मिळतंय ते YGS प्रीमियर लीग 2025 षटकातील पहिला चेंडू. सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. एकच सांगतो मित्रांनो, आयुष्यात हारणं असं काहीच नसतं. एक तर आपण जिंकतो किंवा शिकतो. हार और जीत खेल का हिस्सा होता है. हार और जीत खेल का हिस्सा होता है. लड़ाई हमेशा दिल से खेली जाती है. सुंदर असं YGS प्रीमियर लीगचं आयोजन. पुढील गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न. छोटी डाव घेण्याचा प्रयत्न, पण पंचामार्फत बाद घोषित. सुंदर असं या स्पर्धेचं आयोजन. पंचामार्फत वाईटचा इशारा. हार और जीत खेल का हिस्सा होता है. लड़ाई हमेशा दिल से खेली जाती है. सुंदर असं YGS प्रीमियर लीगचं आयोजन. सलामसलत पंचासोबत सुंदर असं या स्पर्धेचं आयोजन. YGS प्रीमियर लीग 2025. पुढे सज्ज फिल्डिंग पोझिशन घेत. गोलंदाज तयार. पुढचा षटकातील पुढचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. गोलंदाजामार्फत. सुंदर असं आयोजन या समाजामार्फत. वाईटचा इशारा पंचामार्फत. पुढील धाव पूर्ण. संघाच्या धावसंख्येत आणि व्यक्तिगत धावसंख्येत भर. पंचामार्फत वाईटचा इशारा. सुंदर असं आयोजन. प्रेक्षकांच्या, खेळाडूंच्या आणि सर्व संघांच्या उपस्थितीत हे सामने होत आहेत. सुंदर असं आयोजन. क्रिकेट म्हणजे जान, क्रिकेट म्हणजे धडकन, क्रिकेट म्हणजे प्रेम. सुंदर असं आयोजन या मंडळातर्फे. नुकताच विरार येथे आयोजन झालं होतं सामन्यात. तेथे मला बोलण्याची संधी दिली होती, समालोचनाची. पुन्हा एक आवड म्हणून तिथे समालोचन करीत आहे. सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. पुन्हा दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण झालेले आहेत. अशा तऱ्हेने तिसऱ्याच धाव घेताना ते बाद झालेले आहेत. अशा तऱ्हेने धावसंख्या झाली आहे. YGS प्रीमियर लीग 2025 पर्व पहिले. अजय कबदुले प्लीज जरा इकडे या.
अजय काबदुले. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर धावसंख्या झाली आहे अजय कबदुळे व्यासपीठावर यायचं आहे. अजय कबदुळे विजयासाठी 46 धावांचं लक्ष्य समोरील संघाला. YGS प्रीमियर लीग चालू असलेल्या सामन्याचा 48 विन दिले. विजयासाठी 48 धावांचं लक्ष्य. मंडळाचे हितचिंतक विजयासाठी 48 धावांचं लक्ष्य. 48 धावांचं लक्ष्य विजयासाठी. कृपया संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. फिल्डिंग पोझिशन सज्ज ठेवायचे. मंडळाचे हितचिंतक व मार्गदर्शक माननीय अनंत वाजेसाहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो. तसेच अनंत वाजेसाहेब यांचं स्वागत करतील राहुल चोगळे व अजय काबदुळे. अनंत वाजेसाहेब प्लीज. राहुल चोगळे तिथे थांबा ना. हां बस राहू दे चालेल. मंडळाचे फाउंडर मेंबर आनंद वाजेसाहेब, आपण या ठिकाणी आल्याबद्दल मंडळाच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतो आहोत. विजयासाठी 48 धावांचं लक्ष घेऊन फलंदाज खेळपट्टीचा ताबा घेत आहे. YGS प्रीमियर लीग 2025 पर्व पहिले. कृपया फिल्डिंग पोझिशन घ्यायचे संघाने. विजयासाठी 48 धावांचं लक्ष घेऊन उभय संघाचे खेळाडू मैदानावर खेळपट्टीवर उपस्थित. सुंदर असं या मंडळातर्फे समाजातर्फे YGS प्रीमियर लीग 2025 चं आयोजन नुकताच थोड्याच वेळात सामना चालू होतोय. विजयासाठी 48 धावांचं लक्ष घेऊन दोन संघाचे खेळाडू मैदानात उपस्थित. सामन्यातील पहिलं षटक 48 धावांचं लक्ष. पहिलं षटक घेऊन येत आहेत. पहिला चेंडू षटकातील सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न पण अपयश. पुन्हा चेंडू गोलंदाजांकडे. सामन्यातील विजयासाठी 48 धावांचं लक्ष घेऊन मैदानात ही जोडी उतरलेली आहे. षटकातील दुसरा चेंडू. संघर्षाच्या मातीत जन्माला आलाय आपण. पराभवाला घाबरायचं नाही. आयुष्यात सुंदर असा फटका खेळण्याचा प्रयत्न.
कोणतीही धावा नाही. दडपणाखाली संघ विजयासाठी मोठं आव्हान. 48 धावांचं लक्ष. पुढचा चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅक साईडला गेलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. त्यांच्या धावसंख्येत आणि संघाच्या धावसंख्येत एका धावाने वाढ. संघर्षाच्या मातीत जन्माला आलोय. पराभवाला घाबरायचं नाही. आयुष्याला प्रेरणा देणारं नाव छत्रपती शिवाजी महाराज यांना सामोरं ठेवायचं आहे. संघर्ष करायचा आहे. संघर्षाशिवाय काही प्राप्त होत नाही. प्रत्येक ठिकाणी पावलं पावली हा संघर्ष असा असतोच. आज सामन्यातील पहिलं षटक. पुढचा चेंडू. सुंदर असा फटका. कमी उंचीचा जास्त लांबीचा असा फटका. 4 पंचामार्फत 4 धावा घोषित. स्वतःच्या आणि संघाच्या धावसंख्येत 4 धावांनी वाढ. सामन्यातील पहिला चौकार. पुढील चेंडू. गोलंदाज स्ट्राइक बॅट्समन. YGS प्रीमियर लीग 2025. पुढचा चेंडू. फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न. सुंदर असा फटका. पण क्षेत्ररक्षणाबरोबर ब्लॉक केलेला चेंडू. सुंदर असं या षटकामध्ये एक चौकार ठोकलेला आहे. पुढचा चेंडू. सज्ज. राईट मोर. सुंदर असा हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण उपस्थित. सुंदर असा झेल घेतलेला आहे त्याने. कॅच विन मॅच विन. सुंदर असं झेलची झालेले आहेत. भरपूर उंचीचा असा चेंडू. झेल बाद झालेले आहेत. कृपया टाळ्या वाजवायचा है. जिंदगी में कभी खुशी कभी गम होता है. जिंदगी में कभी खुशी कभी गम होता है. तालियां वही बजाते जिनके हाथों में दम होता है. असा चेंडू. झेल बाद झालेले आहेत. स्कोर धावसंख्या. अशा तऱ्हेने धावसंख्या झाली संख्या 5 धावा. पहिलं एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 5. विजयासाठी 48 धावांचं लक्ष संघाच्या कर्णधारांनी खेळाडूंनी लक्षात घ्यायचं आहे. आज सामन्यातील दुसरं षटक घेऊन येत आहेत. पुढचे षटक. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 5. YGS प्रीमियर लीग 2025 पर्व पहिले. प्रेक्षकांच्या उपस्थितीत सुंदर असं आयोजन या समाजामार्फत करण्यात आलेलं आहे. क्रिकेट म्हणजे जान. क्रिकेट म्हणजे धडकन. क्रिकेट म्हणजे प्रेम. सगळ्यांच्या उपस्थितीत असं सुंदर असं आयोजन आपण पाहत आहोत. षटकातील पुढचा चेंडू. सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू ब्लॉक केलेला आहे. 2 धावा पूर्ण. व्यक्तिगत आणि संघाच्या धावसंख्येत 2 धावांनी वाढ. हॅलो. या ठिकाणी नयेश शिवाजी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गोलंदाज संदेश टसाळे. अधिक स्वागत करत आहोत.
गोलंदाज संदेश ठसाळे. पुढचा चेंडू सुंदर असा फटका, 9 धावा पूर्ण. आ, 48 धावांसाठी संघर्ष करावा लागेल. प्रति ओव्हर 5चा एव्हरेज आहे त्यांचा. षटकातील पुढचा चेंडू संदेश ठसाळे यांचा. जास्त उंचीचा चेंडू आणि ते झेल बाद झालेले आहेत. गोलंदाज संदेश ठसाळे उत्तम अशी सर्वोत्तम गोलंदाजी करीत आहेत आणि आपल्या संघाला विजयासाठी नेत आहेत, विजयासाठी वाटचाल करीत आहेत. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन संदेश ठसाळे यांच्या मार्फत. उंचीचा चेंडू बसत कमी लांबीचा होता, ते झेल बाद झालेले आहेत. संदेश ठसाळे यांनी अप्रतिम अशी गोलंदाजी केलेली आहे. पुढील फलंदाज संतोष घोसाळकर. स्ट्राईकला जास्त उंचीचा चेंडू आणि ते झेल बाद झालेले आहेत. संतोष विरुद्ध संदेश. षटकातील पुढचा चेंडू, हाफ चेंडू, सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न, अप्रतिम फटका. पंचामार्फत षटकार, उतुंग असा षटकार संतोष घोसाळकर यांच्या मार्फत बॅटीतून. पहिल्या चेंडूवरती संतोष ठसाळे याने उतुंग असा षटकार मारलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज संतोष विरुद्ध संदेश. पुढचा चेंडू, एक खणखणीत असा षटकार ठोकल्यानंतर पुढच्या चेंडूवर परत एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस फिल्डिंग. पुन्हा एकदा दुसरी चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, पण तिथे समाधान मानावं लागलं त्यांना. सुंदर असं प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा संतोषांचा प्रयत्न. स्ट्राईकला आलेले आहेत दुसरे फलंदाज गणेश. षटकातील पुढचा चेंडू, गणेश सज्ज मारण्याचा प्रयत्न, पण बॅटी घालून बॉल बॅटीचा कडा घेऊन गेलेला चेंडू आणि पंचामार्फत आउटचा इशारा. ते पॅव्हेलियन मध्ये परत बॅटी घालून बॉल त्यांची जागा. अशा तऱ्हेने धावसंख्या झाली आहे. चेंडू कृपया धावसंख्या 16 धावा झालेल्या आहेत. 3 विकेट पडल्यानंतर 16 धावा, संघाची धावसंख्या झाली 16. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 16. या षटकामध्ये 11 धावा गेल्यात. पहिलं षटक 5 धावांचं, या दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा. अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या झाली 16. क्रिकेट म्हणजे जान, क्रिकेट म्हणजे धडकन, क्रिकेट म्हणजे प्रेम. क्रिकेटवरती प्रेम करणारे सर्व मित्र परिवार इथे उपस्थित आहेत. नुकत्याच विरार येथे घुमेश्वर चषक 2025 येथे आपल्याला बोलण्याची संधी मिळाली होती, समालोचन करण्याची संधी मिळाली होती. आता पुन्हा एकदा या मैदानावरती एक आवड म्हणून बोलण्याचा प्रयत्न. बॅट्समन कल्पक यादव. गोलंदाज कल्पक. पुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, कमी उंचीचा जास्त लांबीचा असा फटका, सुंदर. 4 धावा. छत्रपतींचा छावा, हा खणखणीत असा चौकार यांच्या बॅटीमधून. कमी उंचीचा जास्त लांबी. शिवम भालेकर गोलंदाज.
कृपया चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. खेळाडू पाहुणे आणि चहाचा लॅब घ्यायचा आहे. आपल्या इथे पंचामार्फत वाईटचा इशारा. सर्व संघ खेळाडूंनी, कर्णधारांनी, पाहुण्यांनी चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. चहा घ्यायचे आणि डस्टबिनमध्ये कप ठेवायचे आहे. कृपया टाकावे डस्टबिनमध्ये. संतोष पुन्हा एकदा खणखणीत असा षटकार ठोकल्यानंतर स्ट्राईकला पुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, पुढे मारण्याचा, ऑफ स्टंपला मारण्याचा प्रयत्न त्यांचा. एक धाव पूर्ण. हॅलो, या ठिकाणी माननीय श्री जितेंद्र वाजेसाहेब व माननीय श्री महेश वाजेसाहेब यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करत आहोत. तसेच जितेंद्र वाजेसाहेब व महेश वाजेसाहेब यांचं स्वागत करतील नितीन कांबळे आणि गणपत वाजेसाहेब. नितीन कांबळे आणि गणपत पंधरे, प्लीज जरा गणपत पंधरे आणि नितीन कांबळे साहेब यांनी स्वागत करायचं आहे. अच्छा, या ठिकाणी जितेंद्र वाजे व महेश वाजे यांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत करत आहेत आमचे नितीन कांबळे साहेब आणि गणपत पंधरे साहेब. तसेच त्याचप्रमाणे अरुण गोरुले साहेब यांचं या पंचामार्फत वाईटचा इशारा. तर मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. नितीन कांबळे साहेब आणि अरुण गोरुले साहेब यांचा सत्कार करतील सीताराम केडेकर साहेब. अरुण गोरुले साहेब यांचा सत्कार करतील सीताराम विष्णू चोगळे. तसेच त्याचप्रमाणे अरुण गोरुले साहेब तमा फोटो काढत आहेत. धन्यवाद गोदवले साहेब. पश्चिम विभाग गवळी समाज मंडळ मुंबई आयोजित युवा गवळी समाज प्रीमियर लीग 2025 पहिलं वर्ष. प्रथम पारितोषिक 20,001 प्रदीप सोनू कांबळे साहेब यांच्याकडून हे आलेलं आहे. प्रथम आकर्षक चषक सुरेश चाचे व दीपक चाचे साहेब यांच्याकडून हे घोषित झालेलं आहे. तसेच तृतीय पारितोषिक रोख 15,001 मंडळातर्फे. द्वितीय चषक गंगाराम बुनाजी भांडाळे यांच्या स्मरणार्थ संदीप गंगाराम भांडाळे यांच्याकडून. मालिकावर चषक तुषांत पवार साहेब. तसेच उत्कृष्ट फलंदाज चषक अरुण गोरुले साहेब. उत्कृष्ट गोलंदाज चषक शिवराम वाजे साहेब यांच्याकडून. सामनावीर आकर्षक चषक अनंत सदाशिव वाजे यांच्याकडून. यंग इमॅजिंग प्लेयर्स ऑफ द इयर कैलासवासी सावित्री कृष्णा कांबळे स्मरणार्थ रमेश कृष्णा कांबळे. श्री रमेश कृष्णा कांबळे यांच्याकडून हे आलेले. तसेच प्रत्येक संघासाठी सन्मान चिन्ह पुरुषोत्तम दळवी साहेब मुंबई बँकेचे माजी संचालक माननीय पुरुषोत्तम दळवी साहेब यांच्याकडून. तसेच आजचा हा कार्यक्रम झाला या ठिकाणी पूजा साहित्य श्री राहुल प्रकाश चोगळे साहेब यांच्याकडून. अल्पोहर जो आपला सकाळी नाश्ता झाला तर विनोद पंधरे साहेब
शाखा प्रमुख शिवसेना क्रमांक 17, तसेच शांताराम विश्राम भालेकर यांच्याकडून विशेष सहकार्य म्हणून 5,000 रुपये ची देणगी आलेली आहे. 5,000 रुपये देणगी. स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू विनोद पंधरे साहेब शिवसेना शाखा प्रमुख 17 यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. स्पर्धेसाठी लागणारे स्टंप्स श्री मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते श्री सुनील चाचे साहेब यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. तसेच शाखा क्रमांक 17 शाखा विनोददादा पंधरे यांकडून रोख 5,000 रुपये आलेले आहेत. संतोष गोपाळे साहेब उद्योजक यांच्याकडून 5,000 रुपये आलेले आहेत. शशिकांत भांडागळे यांच्याकडून 500 रुपयाचं रोख रक्कम आलेली आहे. मंडळाच्या वतीने आम्ही सर्व देणगीदारांच्या हितचिंतकांचा आभारी आहोत. असं सहकार्य वेळच्या वेळी करत राहावे ही विनंती. धन्यवाद. पुढील समालोचन चालू असलेल्या सामन्याचं विजयासाठी 48 धावांचं लक्ष्य. संघ मैदानात नशिबाला दोष देण्यापेक्षा नशिबावरती थेट वार करायचा असतो. नशिबाला दोष देण्यापेक्षा नशिबावर थेट वार करायचा असतो. चालू असलेला सामना 48 धावांच्या विजयासाठी लक्ष्य. दोन्ही संघांचे स्ट्राईक बॅट्समन सज्ज. पुढचा षटकातील पुढचा चेंडू ऑफ स्टंप लावून मारण्याचा प्रयत्न. सुंदर असा फटका. 2 धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावांचा प्रयत्न पण ते असफल झाले. बाद. अशा तऱ्हेने खेळाडू बाद दुसरी धाव घेताना बाद झालेला आहे. हॅलो, या ठिकाणी चहाची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येकाने येऊन आपापली चहा घ्यायची. ज्यांना चहा प्यायची तलब आली असेल किंवा चहा प्यायची इच्छा असेल त्यांनी या ठिकाणी चहा घेण्यात यावी. चहाची या चालू असलेला सामना आपण पाहत आहेत आणि उत्कृष्ट असं आयोजन YGS प्रीमियर लीग 2025. उपस्थितांनी सर्वांनी चहाचा लाभ घ्यायचा आहे. माननीय श्री प्रकाश लटके साहेब यांच्याकडून चहा पाण्याची व्यवस्था केली आहे. प्रत्येक खेळाडूंनी पाहुण्यांनी चहा घ्यायचे. अजित भालेकर खेळाडू सज्ज त्यांच्या ठिकाणी. अजित भालेकर आणि उत्कृष्ट सर्व पाण्याची आणि चहाची व्यवस्था केली आहे. कृपया सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. सर्वांनी आणि सर्व. हॅलो, मार्लेश्वर 11 टीम, मोर्डे टीम, सोलजा ईटर्स टीम, मार्लेश्वर फायटर्स टीम सर्वांनी आपल्या पाण्याची व्यवस्था केली आहे. तिथे आपली चहाची व्यवस्था झालेली आहे. तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती. मार्लेश्वर 11 टीम, मोर्डे टीम, सोलजा ईटर्स संख्या कृपया सांगायची आहे प्रत्येकाने. मार्लेश्वर फायटर्स टीम धाव संख्या 26. 5 गडी गमावल्यानंतर धाव संख्या झाली 26 धावा. सुंदर असं आयोजन YGS प्रीमियर लीग 2025 पर्व पहिले. विजयासाठी 48 धावांचं लक्ष घेऊन संघ मैदानात. प्रत्येक पावले हा संघर्ष असतो. असा हा संघर्ष 48 धावांसाठी तुम्हाला करावा लागणार आहे. 5 गडी गमावल्यानंतर फलंदाज सचिन वाजे, नवोदित बॅट्समन सचिन वाजे, गोलंदाज तयार. पुढचा चेंडू फुटका दाबून मारण्याचा प्रयत्न. प्लेयरचा चेंडू ब्लॉक करण्याचा प्रयत्न असफल. पुढचा चेंडू समासाला मसलत करताना फिल्डिंग पोझिशन प्लेयर. 6 चेंडू मध्ये विजयासाठी 20 धावांचं लक्ष. संघर्ष आहे. 6 चेंडू मध्ये 20 धावा.
6 चेंडूमध्ये विजयासाठी 20 धावांची गरज. संघर्ष आहे, संघर्षात दम असला पाहिजे. खणखणीत असा चौकार आणि षटकार आणि हे 20 धावा पूर्ण करायच्या आहेत. संधी पूर्ण येत नाही. वेळ आणि खेळ केव्हा बदलेल हे सांगता येत नाही. खेळात काही होऊ शकतं. 7 षटकार देखील लागू शकतात, 7 चौकारी लागू शकतात. 6 चेंडू 20 धावांची गरज. कृपया चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वांनी चहा घ्यायचा आहे आणि कप टी डस्टबिन मध्ये टाकायचा आहे. 6 चेंडू 20 धावा. गोलंदाज तयार. अतिशय संघर्षमय हा सामना आहे. करो या मरो, ठीकठाक नको ठोकटाकच पाहिजे या षटकामध्ये. पुढचा चेंडू पहिला षटकातील पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. 5-19 विजयासाठी. 5 चेंडू 19 धावा. हॅलो. तसेच सुरेश पंधरे साहेब वांजोळे पंधरेवाडी या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत. तसेच सुरेश पंधरे साहेब यांचं स्वागत करतील शिवराम वाजे साहेब. सुरेश पंधरे साहेब यांचं स्वागत करतील शिवराम वाजे साहेब. तसेच शांताराम चाचे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. चाचे साहेबांचं शांताराम चाचे साहेबांचं स्वागत करतील राजू शिंदे साहेब. तसेच राजू शिंदे साहेब यांचं स्वागत करतील शिवराम वाजे. राजू शिंदे पंधरे साहेब यांचं स्वागत करतील शिवराम वाजे साहेब. धन्यवाद. तसेच सुरेश पंधरे साहेब धन्यवाद. शांताराम चाचे साहेबांनी या ठिकाणी यायचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शांताराम चाचे. पुढील होणारा सेमीफायनलचा सामना श्री सोळजा हिटर्स देवरुख इनक्रेडिबल वांझोले वर्सेस श्री वंश 11 संगमेश्वर. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की तुम्ही नाणेफेकीसाठी यायचंय. अजितदादा मिरगल, गीतेश पंधरे. शांताराम चाचे यांचा सत्कार करतील राजू शिंदे साहेब. मध्ये इथे 3 चेंडू 18 धावा. विजयासाठी याची नोंद घ्यायची. खणखणीत 3 षटकार ठोका. 3 चेंडू 18 धावा. फटका मारण्याचा प्रयत्न पण लेग स्टंप उडालेले आहेत. त्रिफळाची झालेले आहेत. 2 चेंडू 18 धावा. 2 चेंडू 18 धावा. 3 चेंडू 18 धावा. विजयासाठी याची नोंद घ्यायची. खणखणीत 3 षटकार ठोका. 3 चेंडू 18 हातून निसटलाय. 2 षटकामध्ये 18 धावा मारण्याचा प्रयत्न पण धावांची गरज उडालेली आहे. त्रिफळाची झालेली आहेत. 2 रुपया लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. वेळेचा विलंब. 2-18. गोलंदाज तयार. सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न. 1 बॉल 18 धावा. हार और जीत खेल का हिस्सा होता है. हार और जीत खेल का हिस्सा होता है. लढाई हमेशा दिल से खेली जाती है. आपण पाहतच आहे. अशक्य असं आव्हान झालेलं आहे. 1-18. सामना हातातून निसटलेला आहे. वेळ आणि खेळ केव्हा बदलते हे सांगता येत नाही. नेहमी सावध राहायचं आहे. अशा लक्षी नाही. सामना संपलेला आहे. रुपया नाणेफेक करायची आहे. पुढील होणारा सामना संघाचा पुढील होणारा सेमीफायनलचा दुसरा सामना श्री मार्लेश्वर 11 संघाने फायनल मध्ये प्रवेश केला. तर कोल्हापूर संघाचं देखील अभिनंदन. आता होणारा टॉसचा सामना श्री वंश 11 संगमेश्वर वर्सेस